जिंतूरच्या काँग्रेसच्या आमदारावर आता मारहाणीचा आरोप झालाय। आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या घरावर दरोडा टाकला असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार परभणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे। जिंतूरचे काँग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी रात्री आपल्या घरावर समर्थकांसह हल्ला केल्याची आणि घरातील किमती वस्तू चोरून नेल्याची तक्रार गंगाधर जवंजाळ यांनी केली आहे। गंगाधर जवंजाळ हे परभणीच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत। आमदारांनी केलेला घोटाळा उघड केल्यामुळे आपल्यावर आमदारांनी हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे। मी दुर्बीणमधून त्या खिडकीच्या काचातून पाहिलं, बाहेर एक 30-35 लोकांचा मॉब होता। त्या मॉबामध्ये जिंतूरचे आमदार बोर्डीकर हे स्वतः होते व त्यांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर व त्यांच्यासोबत एक जाडजूड पांढऱ्या टी-शर्टवाला त्याच्या हातात सुद्धा रिव्हॉल्वर होती। गंगाधर जवंजाळ यांनी शहरातील नवा मोंढा पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी जवंजाळ यांच्या तक्रारीवरून आमदार बोर्डीकरांसह त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 2 ते 4 वाहनामध्ये 30 ते 35 लोक आले। त्यांच्या हातात तलवारी, रिव्हॉल्वर व काट्या होत्या। फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे माननीय आमदार श्री रामप्रसाद बोर्डीकर हे होते व त्यांचं FIR मध्ये नाव घेण्यात आले आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेच्या सारीपाटावर एकत्र असले तरी अंतर्गत वाद या प्रकरणातून समोर आल्याचं बोललं जात आहे। रामप्रसाद बोर्डीकर हे याआधी जिल्हा बँकेच्या विमा घोटाळा प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेत। आता या नवीन मारहाणीच्या प्रकरणानं रामप्रसाद बोर्डीकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। सलीम शेख, TV9 परभणी।